आज मी माझ्या सासूबाईंच्या आवडीचा पदार्थ केलाय. दिसतंय तुम्हाला काय केलंय? तुमच्या सासूबाईंच्या आवडीचा पदार्थ कुठला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आज मी मात्र माझ्या सासूबाईंच्या आवडीचा पदार्थ केलाय, कुरकुरीत अशी मिरची भजी. खरं तर आमच्या दोघींना पण ही भजी आवडतात, पण मला कमी तिखट मिरचीची आणि त्यांना एकदम झणझणीत मिरचीची. त्याच्यासोबत चहा असेल तर क्या बात है. आणि जर धो-धो पाऊस पडत असेल तर सोने पे सुहागा. अगदी तुमच्याकडे मिरच्या असतील, घरामध्ये बेसन आहे, तळायला तेल आहे आणि मीठ आहे ना, भज्याचा बेत झालाच म्हणून समजा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त असे मिरचीचे भजी. मला खूप आवडतात. काही जणांना मिरचीची भजी तिखट आवडतात, काही जणांना कमी तिखट आवडतात. आपण दोन्ही प्रकार करणार आहोत. चला करूया. तर मिरचीची भजी करायची आहे आणि मी घेतलेल्या आहेत मिरच्या. तर हे बघा, ह्या मिरच्या कमी तिखट आहेत. अशा फिक्कट रंगाच्या मिरच्या असतात ना, त्या कमी तिखट असतात. आणि जर तिखट मिरची आवडतीये तर अशा डार्क रंगाच्या मिरच्या घ्यायच्या, जसं तुमच्या घरात आवडतं तसं. मी मिक्स करून घेतल्या. आता आपण काय करूया, या मिरचींची पोटं फोडून घ्यायची या प्रकारे. याने काय होतं, मिरची भजी छान तळली जातात आतमधनं आणि फुटत नाही. या प्रकारे आपल्याला याचं पोट फोडून घ्यायचं आहे. तर असं ना, मिरची बरेच जण काय करतात, जाडीवाली मिरची घेतात, ती मोठी येते ना लांब, तशी मिरची घेतात. तिला पहिल्यांदा मध्ये चीर देऊन घेतात, पिठामध्ये बुडवून तळतात. अर्धवट तळून परत त्याचे छोटे छोटे तुकडे करून पुन्हा तळतात, कारण जाड मिरची असते ना, ती एका तळणीमध्ये क्रिस्पी होत नाही म्हणून. तर आता आपण बारीक मिरची वापरतोय, आपली साधी महाराष्ट्रीयन पद्धतीची भजी करतोय म्हणून आपण असं डायरेक्टच करणार आहोत. तर मिरची आपण करायला घेण्याच्या आधी स्वच्छ धुवायची, थोडीशी कॉटनच्या कपड्याने टिपून घ्यायची आणि मग ती आपण भाज्यासाठी वापरायला घ्यायची. कारण तुम्ही जर ओली ओलीच मिरची घेतली ना, तर खूप तेल तडतडून अंगावर उडू शकतं. चला, आता मिरच्या सगळ्या अशाच पोट फोडून घेते आणि या मिरच्या आपण फोडून घेतल्या. आता करूया याचं बॅटर. त्यासाठी 1 कप गच्च भरून बेसन घेतलं. त्यामध्ये घालूया 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा धणेपूड आणि अगदी 2 चिमूट हळद. आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याला सैलसर भिजवून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग गुठळ्या मोडायच्या, कारण तुम्ही सगळंच पाणी एका वेळी घातलं तर गुठळ्या मोडायला अवघड जातं. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मळायचं. तुम्ही जर खूप घट्ट मळलं तर ते मिरचीवर कोट होईल, पण अशी भजी ना खुसखुशीत होणार नाहीत. त्यामुळं मध्यम सैलसर ठेवायचं आहे. मी सांगेन की तुम्हाला आपल्याला एकूण किती पाणी लागणार आहे. आणि हे बघा, याला असं मळून घेतलंय. असं पीठ आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. या प्रकारे आपण याला घट्ट मळून घेतलंय आणि या कन्सिस्टन्सीसाठी साधारण मला अर्धी ते पाऊण वाटी पाणी लागलं. म्हणजे ज्या कपाने आपण बेसन घेतो त्याच कपाने अर्धी वाटी आणि वर थोडं पाणी लागतं. आता जेव्हा जेव्हा आपण भजी करतो ना, ते पीठ 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे भजी छान हलकी फुलकी खुसखुशीत होतात. फेटून घेऊया. आणि हे बघा, याला मी छान फेटून घेतलंय. फेटून घेतलं की आणखी थोडंसं हे पातळ दिसतं. आता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर अजून याच्यामध्ये आपण सोडा घातलेला नाही. आपल्याला सोडा घालायचाच नाही आहे. सोड्याऐवजी आपण कडकडीत तेलाचं मोहन देणार आहोत. आता भजी तळायला तेल तापवायचंच आहे, त्यातलंच तेल यामध्ये घालू. चला, भजी तळून घेऊया. आता तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं तापलं पाहिजे. तेल कमी गरम असेल तर भजी खूप मऊ मऊ अशी पिचपिचीत तेलकट होतात, जास्त गरम असेल तर करपतात. त्यामुळे तेल मध्यम गरम करून घेऊ. तेल कडकडीत तापलंय. आता यातलं 2 चमचे तेल यात घालूया आणि याला चांगलं मिक्स करूया. झालं, याला मी फेटून घेतलं तेल घालून. भजी करायला घेऊ. तर हे बघा, याच्यामध्ये आपण या फोडलेल्या मिरच्या घालूया. मावतील एवढ्या मिरच्या याच्यात घालायच्या. थोडंसं आत गेल्या तरी चालतंय. हे बॅटर आहे ना, मिरचीच्या आत गेला तरी चालेल. आणि भजी तळायला सोडू. तर भजी तळून झाली. गॅस कमी करायचा आणि यांनी आकार धरला की मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची. पण लक्षात घ्या, भजी तळताना आपल्याला मिरच्या फोडूनच घ्यायच्यात. अख्ख्या मिरच्या घालू नका, नाहीतर अशा फुटून अंगावर उडतील. आता बघा, भजी आपण टाकलेली आहे आणि याचा रंग असा हलका तांबूस झालेला आहे. आता आपण काय करायचं माहिती का, शेवटचा एक 15 सेकंद गॅस मोठा ठेवून याला तळायचं, म्हणजे ही छान कुरकुरीत होतात. झालं, 15 सेकंद शेवटचा मोठ्या आचेवर तळलं
भजी काढून घेऊया आणि आता उरलेली भजी अशीच तळून घेऊया. तर आमच्याकडे ना जेव्हा सणासुदीला आपण आपली साधी भजी करतो की नाही, गोल भजी कांद्याची, तर ती भजी तर सगळ्यांनाच आवडतात. पण आमच्याकडे मग सासूबाई काय करतात, उरलेलं जे पीठ असतं ना त्याला आणखी पाणी घालून पातळ करतात आणि त्याच्यामध्ये अशा त्यांच्या पुरत्या मिरच्या तळून घालतात. कारण आमच्या घरामध्ये माझ्या सासूबाईंना अशी भजी खूप आवडतात. मला पण आवडतात, पण मी कमी तिखट मिरचीची करते आणि त्या तिखट मिरचीची करतात. पण मिरची भजीची मजा आहे ना, तुम्हाला जर कमी तिखट आवडती आहे तर अगदी त्याच बॅटरमध्ये तुम्ही कमी तिखट मिरच्या वापरू शकता आणि जर तिखट झणझणीत भजी आवडती आहे तर सेममध्ये फक्त मिरच्या बदलून घ्यायच्या. एका वेळी सगळ्यांसाठीची भजी तयार होतात. तर आता पावसाळा चालू आहेच. पावसाळा असो नसो, मस्त अशी भजी त्याच्यासोबत चहा असेल तर अजून काय हवं. चला आता उरलेली भजी अशीच तळून घेऊया. तर तुम्ही पण या पद्धतीने इथे सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.